नमस्कार सज्जन हो. मुक्ती कीर्तनमाला D.B. सातवळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या यूट्यूबवर चॅनलवर वेगवेगळे कार्यक्रम सादर होत असतात. आपण अल्पावधीत भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. आज उद्यापासून गुलबर्गा हुमणाबाद इथल्या माणिकप्रभू महाराजांचा उत्सव सुरू होत आहे. या निमित्तानं एक नारदीय कीर्तन सादर करीत आहे. हा कार्यक्रम 1996 मध्ये आकाशवाणीवरून प्रसारित झालेला होता. कीर्तनाचा विषय आहे श्री माणिकप्रभू महाराज. आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आरंभ करतो नारदीय कीर्तन माणिकप्रभू महाराज या विषयावर. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अगाजी विश्वैकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मद पौर्णिमा स्फूर्तीची. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत
चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री माणिक प्रभु महाराज की जय। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत। गोवर्धन धर गोपालन रत। गोकुल संकट हारी जय जय राम। गोकुल संकट हारी जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम। नव नीरद सम नवनीत प्रिय। नव नीरद सम नवनीत प्रिय। नवल विनोद विहारी जय जय राम। नवल विनोद विहारी जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। शरणागत दीना चरणी। शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणी। करुणा दृष्टि निहारी जय जय राम। करुणा दृष्टि निहारी। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। तीन शिरे सहा हात। तीन शिरे सहा हात। तीन शिरे सहा हात। दया माझा दंडवत। दया माझा दंडवत। तीन शिरे सहा हात। तीन शिरे काखे झोळी पुढे श्वान। काखे झोळी पुढे श्वान। नित्य जान्हवीचे स्नान। नित्य जान्हवीचे
स्नान तीन शिरे सहात शंख चक्र गदा हाती शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती पायी खडावा गर्जती तीन शिरे सहात माथा शोभे जटाभार माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर अंगी विभूती सुंदर तीन शिरे सहा हात तीन शिरे सहात तुका म्हणे दिगांबर तुका म्हणे दिगांबर तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार तीन शिरे सहात तया माझा दंडवत तया माझा दंडवत तीन शिरे सहात तीन शिरे सहात तीन शिरे सहात श्रोते हो, संहारक उत्पत्ती आणि स्थिती आणि लय या तीनही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या एकत्रित रूपाचा आज थोडा अधिक परिचय करून घेऊया. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. श्रोते हो, यांना योग्य माता लाभली, योग्य पिता लाभला. हो, भाग्याची गोष्ट आहे. योग्य गुरु प्राप्त झाला. त्यांच्या मनाची मशागत उत्तम होते. अशा व्यक्ती भाग्यवान असतात. अत्रि आणि अनुसूया यांचे सुपुत्र भगवान श्री दत्तात्रेय हे असेच भाग्यवान होते. भाग्यवान म्हणजे काय? ऐश्वर्यस्य समग्रस्य शौर्यस्य यशसः श्रियः. ऐश्वर्यस्य समग्रस्य शौर्यस्य यशसः श्रियः ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इति ऋणा. समग्र ऐश्वर्य, शौर्य, यश, ज्ञान, वैराग्य या सहाने युक्त तो भगवान. भगवान. अत्रि महामुनी म्हणजे सत्व, रज आणि तम यांच्या पलीकडे पोहोचलेला महापुरुष. या तीनही गुणांना जो खेळवू शकतो, जो तीनही गुणांचा स्वामी आहे असा. आणि असूयारहित तीच अनसूया. अनुसूया नव्हे, अनसूया. मत्सररहित, पारदर्शी, मोकळेपणा असलेली, निष्कपट ती अनसूया. भगवान श्री दत्तात्रेयांची जन्मकथा तशी सर्वश्रुत आहे. त्या कथेतली पौराणिकता जरा बाजूला ठेवली तरीसुद्धा काय आढळतं?
अत्रि ऋषी आणि सती अनुसूया यांच्या आश्रमात कर्मयोगाची अशी धारा सुरू होती की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही विशेष शक्तींना अगदी बालसुलभ अशी जिज्ञासा उत्पन्न झाली. कुतूहल वाटलं आणि ते सरळ या आश्रमाकडे आले. अत्रि ऋषी आश्रमात नव्हते, तरीसुद्धा अनुसूयेनं आश्रमाची कार्यपरंपरा मोकळेपणानं सांगितली, समजावून दिली. आणि आश्रमाची एकंदर व्यवस्था, अनुसूयेचा मोकळेपणा बघितला आणि तीनही देवांना आश्चर्य वाटलं. अनुसूयेनं सुद्धा काहीही गुप्त ठेवलं नाही. आश्रमातलं कार्य महान आहे ही गोष्ट तीनही देवांच्या लक्षात आली आणि या कार्यात आपलासुद्धा सहभाग असावा, अंश असावा असा त्याने विचार केला आणि ते तिथेच राहिले. या तीनही शक्तींच्या एकत्रित रूपाचं प्रतीक म्हणजे श्री दत्तात्रेय. दत्त म्हणजे काय? मूर्तिमंत, सांस्कृतिक एकात्मता. महान कार्य करायचं असेल तर ब्रह्मदेवांची सर्जक शक्ती हवी, महाविष्णूंची पोषक वृत्ती हवी आणि भगवान महादेवांची संहारक शक्तीसुद्धा हवी. दुर्गुण, दुर्वृत्ती, दुराचार यांचा नायनाट करण्याची वृत्ती हवी आणि ताकद पण हवी. दत्तात्रेयांच्या हातात काय आहे? कमंडलू आहे, तो ब्रह्मदेवांचा. गळ्यात माळ आहे. कार्यकर्त्याला त्या कार्याबद्दल जिव्हाळा हवा, आपलेपणा हवा, भक्ती हवी आणि त्या भक्तीचं प्रतीक म्हणजे माळ. आणि कमंडलू म्हणजे जीवनरसानं तुडुंब भरलेला असा तो कमंडलू. श्री विष्णूंचा शंख आणि चक्र या दोन्हीचा स्वीकार दत्तप्रभूंनी केलेला आहे. चक्र हे गतीचं निदर्शक आहे, तर शंख हा प्रेरक आहे. सांस्कृतिक कार्य करणारा गतिमान हवा, त्याचा सर्वत्र संचार हवा. त्याने उच्च तत्वांचा उद्घोष शंखासारखा करायला हवा. आणि दत्तप्रभूंच्या जवळ आणखीन काय आहे? त्रिशूळ आहे आणि डमरू आहे. हे तर भगवान शंकरांचे. डमरू संगीताचं प्रतीक आहे, तर त्रिशूळ संहाराचं प्रतीक आहे. श्रोते हो, मृत्यू ही जीवाशिवाची भेट आहे. जीवाशिवाची भेट. आयुष्य संपत आलेल्या प्रत्येकाला भगवान शंकर सांगत आहेत, वत्सा ये, भिवू नकोस, तुझ्या स्वागतासाठी मी सदैव स्मशानात उभा आहे, डमरू घेऊन. जुने जाणे आणि त्याची जागा नव्याने घेणे म्हणजेच प्रवाह. मृत्यूमुळेच जीवन प्रवाह जिवंत राहतो. मरणातलं संगीत ज्याला कळलं ना, तोच निर्भयपणे मृत्यूला सामोरा जाऊ शकतो. हे सगळे गुण प्रतीक रूपानं श्री दत्तात्रेयांच्या जवळ आहेत. दत्तात्रेयांनी अनेक गुरु केले. मनुष्य गुरु कधी करतो? ज्यावेळी त्याला कळतं की आपल्याला कमी कळतं आणि आपल्यापेक्षा कुणाला तरी अधिक कळत असणार आहे, अशा वेळी तो गुरु करतो. म्हणजे तो आपली उणीव मान्य करतो.
त्याचा अहंकार कमी होतो आणि अशी व्यक्ती स्वतःच्या मताबद्दल दुराग्रह धरत नाही. ती सहिष्णू होते, सगळ्यांच्या अनुभवांचा आदर करते आणि अभ्यास करते आणि असाच मनुष्य काही महान कार्य करू शकतो. श्रोते हो, दत्त संकल्पनेमुळे वैष्णव आणि शैव यांच्यातले झगडे कमी झाले, संघर्ष कमी झाला. सगळ्या देवतांमध्ये एकत्व पहा असा संदेश दत्त संकल्पनेमुळे दिला गेला आणि केवळ 3 मूर्ती एकत्र आणण्याचा हा खटाटोप नव्हता, तर ते एक सामाजिक परिवर्तन होतं. काय झालं? मध्ययुगात सर्वत्र वर्णभेद, जातीभेद, दुरावा, मत्सर यांनी माणसं अन्यायी, जुलुमी बनत चालली होती. स्त्री शूद्राधिकांवरचा अन्याय हा न्यायच आहे असं लोक समजायला लागले होते. जणू काही सर्वत्र राक्षसी वृत्ती उफाळून आली होती आणि कुणीतरी दाखवण्याची गरज निर्माण झाली होती. दत्त स्वरूपाचं वर्णन करताना नाथ महाराजांनी मलंग वेशातल्या दत्तमूर्तीचं वर्णन केलं आहे. नाथ महाराजांनी श्री दत्तमूर्तीचं वर्णन मलंग वेशातल्या दत्तमूर्तीचं केलं आहे. दत्तवसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी. दत्तवसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी. कामधेनु आणि श्वान उभे शोभते समान. कामधेनु आणि श्वान उभे शोभते समान. दत्तवसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी. गोदातीरी नित्यवस्ती, गोदातीरी नित्यवस्ती. अंगी चर्चिली विभूती. काखे माझी शोभे झोळी, अर्धचंद्र वसे भाळी. दत्तवसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी. एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त. एका जनार्दनी दत्त रात्रंदिन आठवीत. एका जनार्दनी दत्त रात्रंदिन आठवीत. दत्तवसे औदुंबरी त्रिशूळ डमरू, त्रिशूळ डमरू जटाधारी. त्रिशूळ डमरू जटाधारी. संतांचा दत्त हा फकीर होता, फकीर. जाती कुळाच्या पलीकडचा होता. चातुर्वर्ण्याचे जाती धर्माचे नियम
इथे लागू नव्हते. काहींना ही मूर्ती अमंगळ दिसली, काहींना राजयोगी भासला. रत्नभूषणे मंडित वस्त्रे उत्तम शुचिष्मंत, मस्तके मुकुट शोभिवंत, विद्युल्लतेची परी. परंतु दत्तात्रेयांचं अवधूतत्व सर्वांनी मान्य केलं. धूत म्हणजे धुतलेला, अव म्हणजे खाली, सर्व काही धुवून खाली टाकलेला, आश्रमधर्माच्या पलीकडे गेलेला, सूर्यासारखा दाहक आणि सूर्यासारखाच संजीवकसुद्धा. अवधूत म्हणजे कलंदर, आपल्याच मस्तीत जगणारा. नेनो जगाची मात मी, नेनो जगाची मात, नेनो जगाची मात हो आम्ही, नेनो जगाची मात. अवधूत 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 आम्ही, अवधूत अवधूत अवधूत, अवधूत अवधूत अवधूत, अवधूत अवधूत अवधूत. चरणरजाची तृप्ती नेणो, चरणरजाची तृप्ती नेणो, पाजी प्रेमामृत. द्वैताद्वैत भ्रांती हरुनी, द्वैताद्वैत भ्रांती हरुनी, करी सदा निश्चिंत, करी सदा निश्चिंत आम्ही. अवधूत अवधूत नेनो जगाची मात आम्ही, नेनो जगाची मात. अवधूत अवधूत अवधूत. अखंड प्रेमामृता प्राशुनी, अखंड प्रेमामृता प्राशुनी. अखंड प्रेमामृता ध्यानी धरू श्री दत्त, ध्यानी धरू श्री दत्त 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 दत्त. अवधूत अवधूत नेनो जगाची मात आम्ही, नेनो जगाची मात आम्ही. अवधूत 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 आम्ही. अवधूत 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 अवधूत. असा हा अवधूत औदुंबराच्या छायेत सर्वांना शांती देतो. अनेक गुरु करीत करीत श्री दत्तात्रेय स्वतःच सद्गुरू बनले. चारही वेद श्वानरूप घेऊन दत्तात्रेयांच्या चरणापुढे नतमस्तक झाले.
अहो 10व्या शतकातला नाथ संप्रदाय लक्षात घेण्यासारखा आहे. 10व्या शतकातला नाथ संप्रदाय, 13व्या शतकातला चक्रधर स्वामींचा महानुभाव संप्रदाय, ज्ञानबा तुकारामांचा वारकरी संप्रदाय, सगळेच भगवान दत्तात्रेयांपुढे नतमस्तक होतात. या अवधूताला इस्लामी सूफी संतसुद्धा शरण आले. संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचे गुरु तर मुसलमान सूफी संत होते. त्यांनीसुद्धा दत्त संप्रदायाचाच प्रचार केला होता. नृसिंह सरस्वती यांचे सुद्धा अनेक शिष्य मुसलमान होते. श्रोते हो, सगळ्या धर्मामागच्या, जे धर्म आहेत त्यांच्या मागच्या, पंथामागच्या दिव्य उदात्त कल्पना चिरंतनच असतात. ज्यांची मती कुंठित झाली असेल त्यांना या कल्पना ध्रुवताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. दत्त संकल्पना ही अशीच ध्रुवताऱ्याप्रमाणे मुमुक्षूंसाठी दिग्दर्शक आहे. प्रवासाची दिशा निश्चित झाली की प्रवास थोडा सावकाश झाला ना तरी बिघडत नाही. आणि याच ध्रुवताऱ्याचं वर्णन करताना पूर्वपद्यात तुकाराम महाराज म्हणाले, तीन शिरे 6 हात तया माझा दंडवत, माझा दंडवत तया माझा दंडवत, तीन शिरे 6 हात तया माझा दंडवत, माझा दंडवत. काखे जोडी पुढे श्वान, काखे जोडी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान, तीन शिरे 6 हात. शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गरजते, खडावा गरजते, पायी खडावा गरजते. शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गरजते, खडावा गरजते, पायी खडावा गरजते. माथा शोभे जटाभार, माथा शोभे जटाभार. अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर, तुका म्हणे दिगंबर, तुका म्हणे दिगंबर. तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तीन शिरे 6 हात, तीन शिरे 6 हात, तीन शिरे 6 हात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्यापासून श्री माणिक प्रभूंचा उत्सव सुरू होत आहे. या अनुषंगानं गुलबर्गा, हुमणाबाद इथल्या माणिक प्रभूंबद्दल आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यत् सत्तया जगत् सत्यम, यत्त्वैतत्येन चेतनं, यत्त्वैतन्येन चेतनं, तमात्मानं प्रपद्येऽहं
ब्रह्मरूपं सुखात्मकम्. नमो श्रीप्रभो माणिका निर्विकल्पा. नमो सिद्धसिद्धान्त शुद्धस्वरूपा. नमो नेति नेतीति वेदान्तवेद्या. नमो निश्चला ब्रह्मरूपैक आद्या. भक्तकामकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमत् राजाधिराज योगी महाराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निराकार निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमतस्थापित श्री सद्गुरु माणिक प्रभु महाराज की जय. श्रोते हो, सगळ्या धर्मांची चिरंतन तत्व वेगवेगळ्या समूहांनी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या काळात उचलून धरली आणि त्यातून अनेक पंथ निर्माण झाले, संप्रदाय निर्माण झाले. अशा अनेक संप्रदायामध्ये संघर्ष व्हायला लागले आणि अशा वेळी एकमेकांमध्ये समन्वय राहावा यासाठी अनेक महात्म्यांनी प्रयत्न केले. समाज उन्नत व्हावा यासाठी उत्तर हिंदुस्थानात गुरु नानकांनी प्रयत्न केले, कबीरांनी प्रयत्न केले, बंगालमध्ये रामकृष्ण परमहंसांनी प्रयत्न केले, महाराष्ट्रात भागवत धर्माची उभारणी संतांनी केली. या सगळ्या उदार दृष्टिकोनाचं मूलग्राही उन्नत असं रूप, सर्वसमावेशक रूप आपल्या सद्गुरू माणिक प्रभूंच्या सकलमत संप्रदायात दिसतं. श्रोते हो, आपल्या संस्कृतीत कोणत्याही दैवताची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. साधनानां अनेकता भिन्न रुचिरिः लोकाः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. समन्वयी दृष्टिकोनाचं प्रगत दृश्य म्हणजेच भगवान दत्तात्रेय. गेल्या शतकात हैदराबादमधल्या हुमनाबाद गावात होऊन गेलेले सत्पुरुष श्री माणिक प्रभू महाराज हे खुद्द दत्तात्रेयांचे अवतार असं त्या संप्रदायाचे अनुयायी मानतात. माणिक प्रभू शाळेत कधी गेलेच नाहीत, परंतु ते कोणत्याही शास्त्री पंडिताबरोबर कोणत्याही विषयावर मार्मिक चर्चा करीत. त्यांचा अनेक कलांचा अभ्यास होता, धर्मांचा अभ्यास होता. एकदा काय झालं, एका मुसलमान मौलवीच्या लक्षात आलं की या सत्पुरुषाचा कुराणाचा गाढा अभ्यास आहे. प्रभूंना तो म्हणाला, मग तुम्ही मुसलमानच का होत नाही? प्रभू म्हणाले, अल्लाह सर्व जगाचा पिता आहे, तो फक्त मुसलमानांचाच पिता आहे असं वाक्य दाखवा पाहू. त्यांना मराठी भाषा येत होती, हिंदी भाषा येत होती, उर्दू भाषा येत होती, फारसी अरबी अशा अनेक भाषा येत होत्या. ते कन्नड बोलत असत, तेलुगूसुद्धा बोलत असत. माणिक प्रभूंनी माणिकनगरची रीतसर स्थापना केली होती.
आणि दरबार भरवायला सुरुवात केली होती. सगळ्या गुणीजनांना तिथे सेवेची संधी मिळत असे. वैदिक, कीर्तनकार, पुराणिक, गवई, नाना वाद्य वाजवणारे, नृत्यांगना, कुणालाही तिथे अटकाव नव्हता. सर्वांची संभावना प्रभू मुक्त हस्तानं करीत. त्यांचं औदार्य, वैराग्य, गुणग्राहकता यामुळे त्यांची कीर्ती जिकडे तिकडे पसरली होती. अनेक शास्त्र, अनेक कला यांचा अभ्यास प्रभूंनी कुठे केला, कधी केला, ते एक प्रभूच जाणे. म्हणून तर त्यांना गुरु सार्वभौम असं म्हणतात. श्री दत्तात्रेयांना यदुराजाने प्रश्न केला होता. जगी पाहता जागोजाग, काम क्रोध लोभ आग, पेटता तुझे हे अंग, सांग कैसे न भाजवे. तू ब्रह्मवेत्ता ब्राह्मण, निजानंदे परिपूर्ण, त्या आनंदाचे कारण विशद करून सांगावे. यदुराजानं खुद्द दत्तात्रेयांना हा प्रश्न विचारलेला आहे. तू देही वर्तसी विदेह स्थिती, तुझं विषय आकळू न शकते. हे अलिप्तपणाची प्राप्ती कवण्या रीती तुझा आली. या ओव्या एकनाथी भागवतातल्या आहेत. आणि यावर श्री दत्तप्रभू म्हणाले होते, मन करुनी समाधान, राजा माझे ऐक वचन, मज लाभले तत्वज्ञान, तेने ऐसा होऊन राहिलो. हे तत्वज्ञान जाण, मिया 24 गुरुपासून यत्ने केले संपादन, ते सांगेन तुझा आता. लहान मोठ्या अनेक प्राण्यांपासून, अनेक वस्तूंपासून असंख्य गुण श्री दत्तात्रेयांनी मधमाशीसारखे गोळा केले होते. कोणीही पूर्ण चांगला नसतो आणि वाईटही नसतो. थोडाही गुण मिळता घ्यावा, थोडाही गुण मिळता घ्यावा, साठा त्याचा नित्य करावा, साठा त्याचा नित्य करावा. कोणालाही तो शिकवावा, ठेवा हे चित्ती. भगवान दत्तात्रेयांची वृत्ती अशी होती. आणि माणिक प्रभूंनी याच वृत्तीनं सगळ्या पंथांचा अभ्यास केला, मतांचा अभ्यास केला आणि सकल मत संप्रदाय स्थापन केला. बालपणी ते रानावनात, नदी नाल्यांच्या सान्निध्यात 8 दिवस रममाण होत, तहान भूक, घरदार, कपडे लत्ते यांचं त्यांना भान नसे. ते कधी उत्कृष्ट पोशाख करीत, कधी त्यांना लंगोटीचीही शुद्ध नसेल. त्यांनी रीतसर शिक्षण कधी घेतलेलंच नाही, धड उद्योगधंदा केला नाही. त्यांच्या मामानी त्यांना नोकरी लावण्याचा प्रयत्न केला, पण प्रभूंनी त्यांना शांतपणे सांगितलं, प्रभूविण कोण कुणाचा वाली, प्रभूविण कोण कुणाचा वाली, करता हरता तोच करबिता, मी मिथ्या जन बोली, प्रभूविण कोण कुणाचा वाली. त्या वयात असं उत्तर दिलं आणि माणिक प्रभू महाराज घर सोडून निघून गेले. ते अवधूत बनले. अवधूत गीतेत
अवधूताची लक्षणं सांगितली आहेत ती अशी आहेत. आशा पाश विनिर्मुक्त आदिमध्यांत निर्मल वासना वर्जितायेन वक्तव्यंच निरामयम्. वासना वर्जितायेन वक्तव्यंच निरामयम्. वर्तमानेषु वर्तेत वकारस्तस्य लक्षणम्. धूलिधूसरगात्राणि धूतचित्तो निरामयः. धारणाध्याननिर्मुक्तः धूकारस्तस्य लक्षणम्. तत्त्वचिन्ताधुतायेन चिन्ताचेष्टा विवर्जितः तमोहंकारनिर्मुक्तः तकारस्तस्य लक्षणम्. श्रोते हो, भगवान दत्तात्रेयांची ही मुक्त संचारी अवधूतावस्था बोधकी आहे, प्रभावी आहे. आणि हे तत्त्वज्ञान ज्याला कळलं ना, तोच खरा अवधूत. माणिकप्रभूंच्या सकल मत संप्रदाय याच तत्त्वज्ञानावर आधारित आहे. ब्रह्मतत्वाशी तादात्म्य पावणं हीच अवधूतावस्था. सहजमुक्ती ती हीच. कुठेही गुंतून न राहणं म्हणजेच मुक्ती. अवधूताचे सगळेच व्यवहार केवळ परकल्याणासाठीच असतात. माणिकप्रभू हे असेच अवधूत होते. त्या काळी भारतात अनाचार बोकाळला होता. औदार्याचा अभाव जाणवत होता. मालमत्तेची जीविताची शाश्वती नव्हती. धर्म न्याय नीती जणू लुप्त झाली होती. अशा वेळी माणिकप्रभूंनी अवतार कार्य सुरू केलं, म्हणजेच सकल मत संप्रदाय सुरू केला. ते अलौकिक होते. त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरत चालला होता. प्रभूंनी घर सोडलं तेव्हा ते अवघ्या विश्वाचे झाले. अवघे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर. किंबहुना चराचर आपणची जाहला. प्रभूंनी अवघ विश्व स्वतःचं घर मानलं. आणि माणिकप्रभूंनी सगळ्या तीर्थयात्रा केल्या. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. शास्त्रग्रंथ विलोकुन मनुजा चातुर्य येतसे पार. आपण कोण आहोत हे माणिकप्रभू सहसा कुणाला समजू देत नसत. पण कुणाच्या लक्षात आलंच की हे माणिकप्रभू आहेत, तर लगेच असंख्य लोक गोळा होत जत्राच भरत असेल. नित्य श्रीर नित्य मंगलम नुसता उत्सवच सुरू होत असेल. वातावरण पुण्यगंधानं भरून जात असेल. जेथे झळके श्री गुरुदृष्टी तेथे सौख्यार्थ वर्षे वृष्टी. अखंड नांदतसे तुष्टी शांती पुष्टी संयुक्त. गौतम बुद्ध सांगत असत, भुकेल्या मनुष्याला जर धर्म शिकवायचा असेल, भुकेलेल्या मनुष्याला जर धर्म शिकवायचा असेल तर तो भाकरीच्या तुकड्यातून शिकवावा. त्रिविध तापानं गांजलेल्या जीवांना त्यांच्या वाईट स्थितीत दिलासा दिला तरच त्यांची वृत्ती धर्माचरणाकडे होईल.
आर्तांच्या परित्राणाचं हे व्रत आमरण माणिकप्रभूंनी चालवलं. जो मनुष्य माणिकप्रभूंकडे येत असेल तो पूर्ण काम होत असे, पूर्ण काम. मग तो ब्राह्मण असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, शूद्र असो, हिंदू असो, मुसलमान असो, शीख, जैन, श्रीमंत, गरीब सगळे सारखे. प्रभू सर्वांना उत्कर्षाचा मार्ग दाखवीत. समोहं सर्वभूतेषु न मे द्वैष्योस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. श्रोते हो, चमत्कार हा श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धा हा विषय तर्कबुद्धीच्या पलीकडचा आहे. एक गोष्ट मात्र नक्की की असंख्य भक्तांचे मनोरथ प्रभूंकडे पूर्ण होत असत. त्या सगळ्या भक्तांना समाधान लाभत असे आणि जगात समाधान मिळवण्यासाठीच सगळे धडपडतात. प्रभू भक्त काम कल्पद्रुम ठरले होते. भक्त काम कल्पद्रुम आपल्या आचरणानं प्रभूंनी वस्तुपाठ दिला होता सर्व धर्म समभावाचा. आणि हाच मोठा चमत्कार होता. जिथे जिथे माणिक प्रभू गेले तिथे तिथे त्यांनी स्थानिक देवतेलाच सर्वस्व मानलं. तिथेच पूजा केली, त्या त्या देवतेच्या आरत्या रचल्या, पदांची रचना केली, अभंगांची रचना केली. माणिकनगरात दत्त जयंतीचा उत्सव जेवढ्या उत्साहानं होत असे तेवढ्याच उत्साहानं जंगम, लिंगायत यांचे मेळेसुद्धा भरत असत. मुसलमानांचे सणसुद्धा प्रेमानं साजरे होत. माणिकनगरचा दरबार हा जो दरबार होता हा आध्यात्मिक होता. धर्मचक्र परिवर्तनाचं एक स्थायी पीठ या निमित्तानं उपलब्ध झालं. संप्रदायाची उपास्य देवता अर्थात श्री दत्तगुरू. यासाठी श्री दत्तगुरूंची गादी स्थापन केली. अवधूत वृत्तीला शोभणारी झोडीची प्रथा सुरू झाली. आपण प्रत्येक वाराची दिवसाची विशिष्ट देवता मानतो. त्या त्या वारी त्या त्या देवतेची उपासना सुरू झाली आणि तो विधी निश्चित करण्यात आला. नवी काव्यरचना सिद्ध झाली. सगळ्या रचना माणिकप्रभूंच्या कुटुंबियांनी रचलेल्या आहेत. प्रभूंच्या दरबारात आर्त अशा भक्तांची एवढी गर्दी उसळत असे की प्रसंगी 40,000 भक्त पंक्तीला असत. 40,000. गरजवंतांना प्रभू मुठी भरभरून मदत देत. हंपी आणि शृंगेरी अशी 2 शंकराचार्यांची पीठं आहेत. अधिकाराच्या कक्षेबद्दल एकदा त्यात वाद निर्माण झाला आणि हा वाद माणिकप्रभूंनी सोडवला. श्रीमत शंकराचार्यांनी या सकल मत संप्रदायाला मान्यता दिली. दररोज लाखो रुपयांची खैरात करणारे प्रभू स्वतः मात्र ज्वारीची भाकरी आणि लसणीची चटणी यावरच तृप्त असत. त्यांचं अंतःकरण करुणेनं तुडुंब भरलेलं होतं. भाषा गोड होती. अक्कलकोटचे महाराज, देव मामलेदार अशा सत्पुरुषाशी माणिक प्रभूंचे स्नेहसंबंध होते. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार.
झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. माणिक प्रभू हे असेच देणे ईश्वराचे होते. त्यांचे पुतणे होते श्री मार्तंड माणिक प्रभू. यांनी तर या संप्रदायाचं उत्तुंग मंदिरच बांधलं. त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे ज्ञान मार्तंड. त्याला पंचमवेद म्हणून मान्यता मिळाली. पंचमवेद. या संप्रदायात कर्मकांडाचं अवडंबर नाही, प्रखर अशा तार्किकतेची गरज नाही. गरज आहे फक्त शुद्ध अंतःकरणाची. अद्वैत अंगात मुरल्याशिवाय सकल मतांबद्दल आदर निर्माण होत नाही. सकलमती हा आत्मा ईश्वरू. सकलमती हा आत्मा ईश्वरू. आम्ही सकलमता जाणूनी आदरू. तोची हा आमुचा सद्गुरू श्री सकलमताचार्य. श्रोते हो, चमत्कारांपेक्षा या पंथानं स्वमताचा दुराग्रह न धरता सगळ्या मतांबद्दल आदर दाखवण्याचा जो चमत्कार केला आहे त्याबद्दल विशेष आदर वाटायला हवा. ही सहिष्णुता दत्त उपासनेनं निर्माण झाली. सहिष्णुता वाढीला लागावी आणि याच उद्देशानं या आगळ्या वेगळ्या संप्रदायाचा अल्पपरिचय आज घडवण्याचा प्रयत्न केला आहे. संप्रदायाच्या प्रेरक दैवताचं वर्णन करताना पूर्वपद्यात तुकाराम महाराज म्हणतात, तीन शिरे सहा हात दया माझा दंडवत. तीन शिरे सहा हात दया माझा दंडवत. काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. तीन शिरे तया माझा दंडवत. शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती. माथा शोभे जटाभार. माथा शोभे जटाभार. अंगी विभूती सुंदर तुका म्हणे दिगंबर. दया माझा नमस्कार. तुका म्हणे दया माझा नमस्कार. तीन शिरे सहा हात दया माझा दंडवत. दया माझा दंडवत. दया माझा दंडवत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.